जय हिंद मित्रांनो, मी युगराज खानू पुजारी प्रकृती गुरुकुलच्या माध्यमातून आपण एक व्हिडिओ सिरीज सुरू करत आहोत की पालकांनी मुलांच्या संस्कारामध्ये पालकांनी मुलांचा बौद्धिक विकास कसा करावा, त्यांना चांगल्या सवयी कशा लावाव्यात याविषयी एक व्हिडिओ सिरीज बनवत आहोत। आज आपण पाहणार आहोत की मुलांची विचारसरणी कशी बनवायची। आपल्या मुलांनी चांगला विचार करावा, आपल्या मुलांनी पॉझिटिव्ह विचार करावा यासाठी पालक म्हणून एक आपली खूप मोठी जबाबदारी असते। एक थोडक्यात उदाहरण सांगायचं झालं की आपल्या मुलांना जो खेळताना किंवा समाजात जो अनुभव येतो त्या अनुभवाच्या ज्ञानावरच आपला मुलगा विचार करतो आणि त्यातूनच तो त्याची विचारांची दिशा बनवत असतो। त्यामुळं पालक म्हणून आपली एक खूप महत्त्वाची जबाबदारी अशी आहे की आपल्या मुलाने जर चांगला विचार केला तर त्याची विचारसरणी चांगली बनते, त्याची विचारांची चांगली दिशा बनते आणि यामुळेच तो त्याच्या आयुष्यात चांगले निर्णय घेऊ शकतो। त्यामुळे पालक म्हणून आपली एक जबाबदारी बनते की आपल्या मुलाने आपल्या कोणत्याही प्रसंगाचा चांगला आणि पॉझिटिव्ह विचार करायला हवा। मग यासाठी हीच विचारधारा कशी बनवायची हे आता आपण पाहणार आहोत। आपण आपल्या मुलांना समाजामधील किंवा अन्य कोणत्याही प्रसंगाचे अनुभव घेऊ द्या, त्याला एकट्यालाच बाजारला जाऊ द्या, त्याला एकट्यालाच मंदिरात जाऊ द्या, त्याला एकट्यालाच खरेदीला जाऊ द्या, एखादं काम त्याच्यावर एकटं करण्यासाठी जबाबदारी द्या। मग ती ज्यावेळी जबाबदारी आपण त्याच्यावर देतो ती जबाबदारी मुलगा पार पाडत असताना तो विविध अनुभव घेतो आणि ज्यावेळी मुलगा स्वतः अनुभव घ्यायला शिकतो, स्वतः अनुभव घेतो, त्यावेळी मुलांचे अनुभवातून जे ज्ञान मिळतं ते अतिशय डायरेक्ट मेंदूपर्यंत पोचतं। स्वानुभवाने घेतलेलं ज्ञान तो कधीही विसरत नाही आणि हे ज्ञान त्याचं खूप पूर्णपणे पक्कं बनलेलं असतं। मग यामुळं काय होतं की ह्या ज्ञानातून जो तो अनुभव घेतो आहे त्याच अनुभवावर त्याची विचारसरणी बनत असते। म्हणून पालक म्हणून असे एक चांगले अनुभव येण्यासाठी, त्याला विविध प्रसंगाला समोर जाण्यासाठी तुम्ही त्याला प्रवृत्त करा, त्याला वेगवेगळी कामं लावा आणि त्या कामातूनच तो अनुभव गोळा करेल। जर समजा मुलांना आपल्या वाईट अनुभव आले, निगेटिव्ह अनुभव आले तर घरी आल्यानंतर त्याच्याशी बसा, त्याच्याशी गप्पा मारा आणि मग ते प्रसंगाला तो कसा समोर जायला हवा होता, त्या प्रसंगामुळे कोणत्या चांगल्या गोष्टी घडणार होत्या, कोणत्या वाईट गोष्टी घडलेल्या आहेत, या सर्व एका वहीमध्ये लिहून काढायला सांगा। उदाहरणार्थ एखादा तर त्याच्या आयुष्यात किंवा त्याच्या रोजच्या जीवनामध्ये एक वाईट अनुभव आला किंवा लहान मुलांच्या खेळण्यामध्ये भांडण झालं, काहीतरी त्याला शिक्षकांनी ओरडले, तर या प्रसंग घडल्यामुळे त्या मुलांना, आपल्या मुलाला एक वही घेऊन बसायला सांगा। शिक्षक याच्यावर ओरडले हे किती योग्य झालं, मग त्यामुळे तुझ्या आयुष्यात किती चांगला बदल घडणार आहे या गोष्टी लिहून काढायला सांगा। तसेच शिक्षक तुझ्यावर ओरडले त्यामुळे किती वाईट अनुभव तुझ्यावर होणार आहेत, तू नाराज होणार आहेस, तुझ्यामुळे घरचे नाराज होणार आहेत, तुझ्या शिक्षणावर त्याचा परिणाम होणार आहे, असे निगेटिव्ह पॉईंट्ससुद्धा लिहून काढायला त्याला सांगा। आणि पॉझिटिव्ह पॉईंट आणि निगेटिव्ह पॉईंट लिहून झाल्यानंतर त्याला तुम्ही समजून सांगा, जर तुझ्या आयुष्यात हा घडलेला जो प्रसंग आहे त्या प्रसंगामुळे जर तू जो पॉझिटिव्ह विचार केलास तर तुझ्या आयुष्यात या चांगल्या गोष्टी घडत जाणार आहेत आणि जर तू या निगेटिव्ह गोष्टींना धरून बसलास तर तुझ्या आयुष्यात हे निगेटिव्ह पॉईंट घडत जाणार आहेत। मग त्यामुळे असे लिहून काढल्यामुळे आपल्या मुलांना पॉझिटिव्ह विचार करायला आपण चांगल्या पद्धतीने शिकवत असतो। त्यामुळे त्यांच्या विचारांना एक दिशा पॉझिटिव्ह आपण देऊ शकतो। त्यामुळे पालक म्हणून आपण त्यांच्यासोबत बसून मुलांच्या विचारांवर आपण विचार केला पाहिजे। मुलगा आपल्या कशा पद्धतीने विचार करत आहे यावर आपण लक्ष दिलं पाहिजे आणि यामुळेच मुलांचं आयुष्य घडत जात असतं। त्यामुळे सर्व पालकांना एक नम्र विनंती आहे की मुलगा जो आयुष्यात रोजचे रोज जे अनुभव घेत आहेत तो अनुभव कशा पद्धतीने घेत आहे हे तुम्ही बारकाईने पाहिलं पाहिजे आणि त्यावर तुम्ही तुमचं मत दिलं पाहिजे, तुम्ही त्यांच्या विचारांना एक चांगली दिशा केली पाहिजे। हा व्हिडिओ आवडल्यास प्रकृती गुरुकुलला नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। तसेच मुलांच्या बौद्धिक विकासासाठी या चॅनलवर आपण आणखीन अजून व्हिडिओ घेऊन येणार आहेत, तर यामुळे या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।